नमस्कार, मी परमेश्वर महेत्रे, मराठी मंडळीचा होस्ट आणि आपल्यासोबत आहेत अमोल भट सर, पॉलिटिकल कट्टाचे होस्ट. सर, आज आपण एका महत्त्वाच्या विषयाला हात घालणार अशी आपली चर्चा झाली होती. हो, तर मी आता सर्वप्रथम सर्वांना सांगू इच्छितो की जसं आपण मागचेही काही मुद्दे घेतलेत, जिथं अभ्यास पूर्ण किंवा नोट्स काढून ही काही मुद्दे आपण कशी घेतो आहे की जनरल सहज लक्षात न येणारी मुद्दे, मग त्या मुद्द्यांमध्ये भरपूर नोट्स काढलेले असतात आणि ती वाचून किंवा समजून सांगावे लागतात. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे, भूमिपुत्र शेतकऱ्यांची मुलं असाल तर नक्कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. मित्रांनो, आपण जो विधेयक आहे, कृषीविषयी विधेयक, त्याचा विरोध होतो आहे, त्याचं समर्थन होतं आहे, आपण वारंवार बघतो आहे. समर्थनवाल्याला जर विचारलं तू का समर्थन करतो, तर तो म्हणतो शेतकऱ्यांचा फार फायदा होणार आहे. विरोध करणाऱ्याला विचारलं तू विरोध का करतो, तर तो म्हणतो शेतकऱ्यांचं फार नुकसान होणार आहे. काय होणार आहे, काय त्यातले मुद्दे नाही, चांगल्यांना माहीत नाही, म्हणजे वेळ नाही. हां, तर आपली चर्चा त्या विधेयकावरच आहे. विधेयकावर आपण बोलणार आहोत. लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये दोन्हीकडे सुद्धा घाईमध्ये कृषी विधेयक पारित करण्यात आलेली आहेत. 3 विधेयकं आहेत ती. आणि राज्यसभेमध्ये त्यावेळी शरद पवार उपस्थित देखील नव्हते, त्याकडे सुद्धा आपण येणार आहोत. तर सर, नेमकं ही कृषी विधेयकं काय आहेत किंवा कोणती ती 3 कृषी विधेयकं आहेत जी लोकसभेत आणि राज्यसभेत घाईत पारित झाली आणि विरोधकांकडून किंवा काँग्रेसकडनं त्याचा विरोध होतो आहे? हां, तर ही जी 3 विधेयक पारित झाली, तर ही 3 विधेयक ही आहे की संसदेत 3 कृषी सुधारणा विधेयके पारित जी झाली, त्या विधेयकाबद्दल मी सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती सांगतो. पारित होताच देशातील कृषी क्षेत्रासाठी एक नवीन सुरुवात झाली. ही 3 विधेयके केंद्रीय कृषी मंत्रालयाअंतर्गत येत असली तरी वेगवेगळी आहे. 3 विधेयकं वेगळे आहेत. अच्छा. एक विधेयक हे कृषी उत्पादन, व्यापार आणि वाणिज्य म्हणजे प्रोत्साहन व सहाय्य विधेयक आहे. हे कृषी उत्पन्न बाजार समिती APMCला पर्यायी व्यवस्था देणाऱ्या कायद्याचे आहे. दुसरे विधेयक हे शेतकरी सबलीकरण व संरक्षण, हमी भाव करार व कृषी सेवा विधेयक, अच्छा, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग संदर्भातले आहेत. तर तिसरे विधेयक हे अत्यावश्यक वस्तू सुधारणा विधेयक, हे कृषी माल साठवण मर्यादा संदर्भातले आहे. या 3 विधेयकांची वेगवेगळी विशेषता व वेगवेगळ्या तरतुदी आहे. मात्र या सुधारणा विधेयकातून शेतकऱ्यांचे हित जपले जाईल का? या विधेयकांना देशातील काही राज्यातून वाढता विरोध होतो आहे. शेतकऱ्यांचा फायदा होईल की व्यापाऱ्यांचा होईल, हे अनेक प्रश्न उपस्थित राहतात. असे हे 3 विधेयक आहेत आपले. APMC किंवा इतर ज्या टर्म्स तुम्ही यूज केल्या, जसं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग झालं किंवा कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन विधेयक, याच्या क्लिष्ट अगदी काही अशा गोष्टी आहेत, काही शब्द आहेत जे सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजत नाही. तर हे APMC नेमकं काय वानगड आहे? आता APMC सगळ्या शेतकऱ्यांना माहीतच आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणतो आपण आपल्या मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये त्याला APMC. हां. आणि नुसता APMCच नाही आहे, तर APMC हा कायदा आहे. 1955 मध्ये हा कायदा पारित झालेला आहे. हां, तर त्यासाठी आता एक थोडक्यात मी हा कायदा अगोदर सांगतो. जरी आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समित्या पहिल्यापासून माहिती आहे, पण हा कायदा काय म्हणतो, आपण तो कायदा काय बघू. APMC कायदा काय? 1955 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा APMC ॲक्ट अस्तित्वात आला. खुल्या बाजारात शेतमाल विकताना शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबावी या उद्देशाने APMC ॲक्ट तयार करण्यात आला होता. मात्र या कायद्यात असलेल्या त्रुटीमुळे शेतकऱ्यांची पिळवणूक तर थांबली नाही, उलट अडती यांनी या कायद्याचा फायदा उचलला. APMC ॲक्टनुसार शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकांचा भाव ठरवण्याचा अधिकार नव्हता. शेतमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार अडती म्हणजेच दलाल, आपण दलाल जे म्हणतो, यांना मिळाला. त्यामुळे अडती यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याचा दुरुपयोग करून आपल्या स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला व घेत आहे. APMC ॲक्टनुसार शेतकऱ्यांना आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे मार्केट प्लेसमध्येच विकणे बंधनकारक असते. खरेदी विक्रीचा व्यवहार झाला तर टॅक्स देखील शेतकऱ्यांना द्यावा लागतो. विक्रेत्याला आपल्याच मालासाठी टॅक्स देणे, जगात असे चित्र फक्त APMC ॲक्टमुळे भारतात पाहायला मिळते. या सर्व बाबींचा विचार केला तर APMC ॲक्टमुळे सर्वात जास्त आर्थिक नुकसान हे शेतकऱ्यांना सहन करावे लागते. मात्र APMC ॲक्टमध्ये काही गोष्टी शेतकऱ्यांच्या हिताच्या सुद्धा आहेत.
जशा प्रत्येक कायद्याला दोन बाजू पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा फायदे तोटे असतात, तसं APMCमध्ये काही फायदे पण आहेत. ते APMC कायद्यानुसार व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर जर का पुढे बाजारभाव पडले तरी देखील या कायद्याने त्या व्यापाऱ्याला शेतकऱ्याच्या मालाची उचल करणे बंधनकारक असते. हे संरक्षण शेतकऱ्याला इथं खास करून मिळतं आहे. यामुळे या APMC ॲक्टमुळे शेतकऱ्यांना खरेदी विक्री व्यवहार करताना संरक्षण प्राप्त होते. असा APMC कायदा आहे. म्हणजे कायद्यासह सरांनी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे APMCचं, की APMC कायदा नेमका काय आहे किंवा त्याला शेतकऱ्यांनी त्याचा फायदा कसा घ्यावा वगैरे. सर, आपण आता विधेयकाकडे वळूया, की पहिलं जे विधेयक आहे जे लोकसभेमध्ये पारित झालं आहे, कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020, हे नेमकं काय आहे? तर त्याबद्दल थोडक्यात सांगतो. आता या विधेयकामुळे शेतमालाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर जाऊन, आता आधी APMC ज्यांच्या लक्षात आलं त्यांना हे पुढचं कळेल आता, म्हणून तुम्हाला APMC अगोदर सांगितलं. समितीच्या आवाराबाहेर जाऊन आंतरराज्य आणि आंतरजिल्हा विक्री करण्याची मुभा मिळाली आहे. इलेक्ट्रॉनिक व्यापाराचीही तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून लावलं जाणारं बाजार शुल्क, सेस किंवा कोणत्याही प्रकारचा कर आता रद्द करण्यात आला आहे. व्यापार क्षेत्राच्या बाहेर कोणताही कर आता भरावा लागणार नाही. याचाच अर्थ या विधेयकामुळे 3 महत्त्वाचे फायदे शेतकऱ्यांना होणार आहे. एक म्हणजे शेतकऱ्यांना लुटणारी बाजार समिती, दलाली बंद होईल. दुसरं, मालाला मोठी बाजारपेठ मिळवता येईल. आणि तिसरा फायदा म्हणजे शुल्क भरावं लागणार नाही. तर सर, थोडक्यात म्हणजे पहिलं जे विधेयक आहे कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, याच्यामध्ये शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या बाहेर जाऊन देखील आपला माल विकता येईल आणि शेतकऱ्यांची लूट थोडक्यात यामधून थांबणार आहे. हां, आता त्यानुसार ते सांगितलं जातं आहे, त्यावरही येऊ आपण अजून, की लूट थांबते की लूट होते हे आपल्याला पुढे कळणार आहे. हां, कायदा असा आहे, आपण सध्या काय आहे हे यावरती बोलतोय आपण. दुसरं जे विधेयक आहे जे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेत पारित झालंय ते म्हणजे शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण मूल्य आश्वासन करार आणि कृषी सेवा करार विधेयक 2020. आता ते काय सांगतो. हो, शेतकरी आणि खरेदीदार यांना थेट करार करण्याची मुभा देण्यात आली आहे. कमीत कमी 1 हंगाम आणि जास्तीत जास्त 5 वर्षासाठी शेतकऱ्याला ग्राहकाशी आपला शेतमाल विकण्यासाठी थेट करार करता येईल. शेतमाल उत्पादनाचं मूल्य करारात समाविष्ट केलेलं असेल. निश्चित मूल्याबाबतचीही तरतूद यात आहे. करारामध्ये काही वाद झाल्यास तो कसा सोडवावा आणि आव्हान कुठे द्यायचं याविषयी तरतुदी विधेयकात आणण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक आता त्याच्यानंतरचा आहे तो. हां. तर हा असा दुसरा कुणाशी असणार आहे नेमका? तुम्ही ग्राहकाशी म्हटलेलं आहे इथं. कंपनीशी असू शकतो तुमचा, बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही थर्ड पार्टीशी जो करार करता, तुमचा एक करार राहील 5 वर्षासाठी. त्या करारामध्ये सगळ्या तरतुदी राहतील आणि त्या खाजगी क्षेत्रामध्ये जसं कॉन्ट्रॅक्ट वगैरे, कॉन्ट्रॅक्ट बेसवर शेती थोडक्यात आपण आपल्याला असं म्हणू शकतो. म्हणजे शेतकरी काही शब्द आपण जपून वापरतोय कारण की विधेयक फार मोठं आहे आणि त्यामध्ये आपण जे काढले नोट्स किंवा त्याचे वेगवेगळे अर्थ, पण स्पष्ट निघणारे अर्थ आपण समोर आणलेत आता. ओके. आणि तिसरे विधेयक आहे मला वाटतं जीवनावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक, म्हणजे अत्यावश्यक गोष्टींना वगळलंय त्या शेतकऱ्याच्या मालाला. काही जसं कांदा वगळला अत्यावश्यक वस्तू म्हणून, ज्याच्यावरती मोठा वाद होतोय, ते नेमकं विधेयक काय आहे? तर ते विधेयक असं आहे, तृणधान्ये, डाळी, तेलबिया, कांदा, बटाटे या शेतमालाला जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून वगळलं जाण्याची तरतूद आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध अशा अभूतपूर्व परिस्थितीचा अपवाद वगळता सरकार आता साठवणुकीवर बंदी लादू शकणार नाही. साठवणूक करू शकतील समजा या? हो, करू शकतील. हां, कांद्याची साठेबाजी होऊ शकेल सगळ्याच ह्या गोष्टीची जीवनावश्यक मधून काढल्यामुळे. हां, म्हणजे हे होणारा विषय कांदा आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टींची साठेबाजी आता होणार. मग आता फायदा होणार की तोटा हे सहज बोलायच्या आधीच तुमच्या लक्षात आलं माझ्या मते. या निर्णयामुळे शेती क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक येण्यास मदत होईल असं सरकारचं म्हणणं आहे. ओके. असं सरकारचं म्हणणं आहे. चालेल. तर हे झाले 3 विधेयक आपण प्रामुख्याने पाहिले. तर आता याच्यात विरोधकांचं म्हणणं काय आहे नेमकं? म्हणजे विरोध कशासाठी होतं हे सांग. सरकारच्या बाजूनं मॅक्झिमम पॉझिटिव्ह बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि घाईघाईमध्ये हे 3 विधेयक पारित करून सुद्धा घेतले राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये. पवार साहेब त्यावेळी उपस्थित नव्हते,
आणि त्यानंतर मग आता इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र व्यतिरिक्त या विधेयकांचा माझ्या लक्षात आलंय तुमचं रूप. पवार साहेबांचंही घेतोय मी शेवटी, की पवार साहेब उपस्थित होते नव्हते त्यांचं काय आहे, आणि आपल्या चर्चेपेक्षा ते महत्वाचं आहे, महाराष्ट्रासाठी महत्वाचं आहे. आपले जे काही प्रेक्षक आहेत, सबस्क्रायबर आहेत, ते महाराष्ट्रीयन आहेत, मराठी आहेत. पण मला वाटतं हा विषय सगळ्यात शेवटी ठेवला म्हणजे पाहणाऱ्यालाही लक्षात येईल. आधी आपण विधेयकच समजून घेऊ. तर विरोधकांचं काय म्हणणं आहे, तर विरोधकांचं असं म्हणणं आहे, नवीन विधेयकामधील तरतुदीनुसार छोट्या शेतकऱ्यांसाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. पंजाब आणि हरियाणातील कमिशन एजंट्सवर याचा मोठा परिणाम होणार आहे. कारण की पंजाब आणि हरियाणामध्ये शासनाला अंदाजे 650 ते 700 कोटी फक्त टॅक्स मिळतो बाजार समितीच्या माध्यमातून. इतकी छोटी राज्य असून, तसं आपलेही राज्य मोठे आहेत, ह्या राज्यातही आहे, तर ते उत्पन्न मिळणार नाही. ते उत्पन्न थांबेल, हे शासनाला जाणारं कुठंतरी उत्पन्न, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सरकारला याचा फटका बसेल. त्याच्यानंतर सरकारला की राज्य सरकारला? राज्य सरकारला बसणार ना. तुम्ही राज्य सरकारचे एक स्रोतच कमी करत चाललात ना. तुम्ही जीएसटी आणला, जीएसटीच्या वेळेस फायदे सांगितले, बरोबर, तर त्या जीएसटीचा परतावा मिळाला का? मग तुम्ही एक गोष्ट कट करत चाललेत ना. राज्याची उत्पन्नाचा स्रोत बंद होतोय ना. म्हणजे राज्याला जर काही गोष्टींसाठी निधी हवा असेल तर केंद्रासमोर राज्याला हात पुढे करावे लागतील आणि केंद्र देईल. बरं, ह्याच्यात शेतकऱ्यांना पण एक भीती आहे, ती सांगतो तुम्हाला, की बरेचसे जे आंदोलन बघतोय शेतकऱ्याची का चाललंय. राज्याचा विषय झाला की समजा राज्याचं नुकसान होईल, पण शेतकऱ्यांना नेमकी काय भीती आहे? बाजार समित्यामध्ये आपल्या शेतमालाची खरेदी हमी भावाने होणार नाही. हमी भाव, शासनाचा जो हमी भाव मूल्य असतं त्या मूल्याने होणार नाही. जे की मागच्या वर्षी आपण बघितलं, केंद्राने सगळीकडे प्रचार केला की आम्ही ह्या वस्तूचे हे हमी भाव ठरवलेत. मग ते जर तुमच्या बाजार समितीत होणारच नाही तर हमी भावाचा प्रश्न कुठं आलाय? ती भीती आहे. पण सरकारने यावर स्पष्टीकरण देत हमीभाव चालूच राहणार असल्याचं म्हटलं आहे. उलट बाजार समितीच्या बाहेर शेतमाल विकल्यामुळे शुल्क द्यावं लागणार नाही. जे टॅक्स वगैरे उत्पादकालाच वेगवेगळी टॅक्स द्यावी लागायची. आपण APMC जो ॲक्ट बघितला त्यानुसार, तर सरकारचं म्हणणं आहे की तुम्हाला बाहेर विकत असताना तुम्हाला काही द्यायची आवश्यकता नाही, उलट आता लागणार नाही आणि त्यामुळे फायदा होईल असा दावा सरकारने केला आहे. दरम्यान बाजार समितीच्या बाहेर कमी दर मिळाल्यास पुन्हा बाजार समितीमध्ये हमी भावाने विक्री करण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर असेल. म्हणजे शासन म्हणतं आम्ही बाजार समिती बंद केली नाही, हमी भाव बंद केला नाही. तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये जर कमी रेट मिळतो, तुम्ही बाजार समितीमध्ये या आणि हमी भाव तर तुम्हाला ठेवलेलाच आहे, तुम्ही विकू शकता. म्हणजे बाजार समितीच्या बाहेर जर शेतकऱ्यांना माल विकायचा असेल तर तो सुद्धा मिनिमम सपोर्ट प्राइस जी काय ठरवलेली असेल त्याच किमतीने घेतला जाईल, आणि जर नाही घेतला गेला तर तुम्ही परत बाजार समितीमध्ये येऊन तो विकू शकता असं शासनाचं म्हणणं आहे, असं सरकार म्हणणं आहे. आपण ते लावत चालू. अनेक बाजार समित्यांमध्ये 8.5% कर वसूल केला जातो, ज्याची वसुली शेतकऱ्यांकडून होते. आतापर्यंतची ही परिस्थिती आहे आपल्या ह्याच्यामध्ये. तर शेतकऱ्यांना ही भीती वाटते. विरोधकांनी त्यांची भूमिका मांडली. विरोधकांचं काय म्हणणं आहे? तर आता नवीन कृषी उत्पादन व्यापार आणि ह्याच्यावरचे आक्षेप मुद्दे फार मोठाले आहेत. पण जर आपल्याला विरोध करायचा किंवा समर्थन, तर हे मुद्दे समजून घ्यावेच लागतील तुम्हाला. तर नवीन कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य या विधेयकानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा हेतू आहे. या कायद्यानुसार शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार मिळाला आहे. सोबतच शेतकऱ्यांना खुल्या बाजारात आपण शेतमाल कुठूनही, कुठेही व कोणालाही विकण्याचा अधिकार मिळाला आहे. या व्यतिरिक्त कृषी उत्पन्न बाजार समितीचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे. मात्र या नवीन कायद्यात काही बाबी स्पष्टता नाही. आता जे मी म्हणलो सरकारचं म्हणणं आहे, आपण ते शेवटी ठेवलं ना. तर काय स्पष्टता नाही ती बघू. कायद्यात काही पळवाटा देखील आहेत. नवीन कायद्यानुसार शेतमाल खरेदी विक्री व्यवहारात शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही याची शाश्वती दिसत नाही. दुसरी गोष्ट, शेतकरी व व्यापारी यांच्यात खरेदी विक्री व्यवहार झाल्यानंतर पुढे शेतमालाचे भाव पडले व व्यापाऱ्याने ठरल्या भावाने शेतकऱ्यांचा शेतमाल उचलण्यास नकार दिला, नवीन कायद्यात त्यावर उपाययोजना दिसत नाही. महत्त्वाचे म्हणजे कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य या कायद्यात हमी भावाचा कुठेही उल्लेख नाही.
मिनिमम सपोर्ट प्राइसचं जो विधेयक आहे जुनं ते तसंच आहे असं सरकारचं म्हणणं आहे. ह्याच्यात उल्लेख नाही ना, तुम्ही नवीन पारित करताय नाही आता, आणि त्यामुळे त्याला विरोध होतोय. तुम्ही म्हणताय, पण उद्या कायदाच नसल्यावर तुम्ही करणार काय? तुमच्या कायद्यामध्ये त्याचा उल्लेख नाही आहे ना. शेतीमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना आहे, पण या अधिकाराचा शेतकरी वापर कसा करेल, कसा करायचा त्याने तो वापर उल्लेख विधेयकामध्ये नाही आहे. शेतकरी आपली बार्गेनिंग पॉवर कोणत्या आधारावर टिकून ठेवेल? शेतकऱ्याला जी बार्गेनिंग करायची बाजार मालासाठी, ते कोणत्या आधारावर, त्याची स्पष्टता नाही आहे, या कायद्यात दिसत नाही. शेवटी आडती दलाल यांच्या तावडीतून शेतकऱ्याची सुटका होईल, पण आडत्यांचा हिस्सा शेतकऱ्यांना कसा मिळेल? जो आपण म्हणतो की आडत्यांना चाललेला हिस्सा आहे तो कसा मिळेल, हे पण आपल्यासमोर क्लिअर नाही. शेतकऱ्यांचे अंतिम हित कसे जपले जाईल याची पूर्ण शाश्वती या नवीन कायद्यात दिसत नाही. नवीन कृषी उत्पादन व व्यापार आणि वाणिज्य सुधारणा विधेयकातून नवीन व्यवस्था उभी राहणार आहे. यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीची जुनी व्यवस्था देखील समांतरपणे अस्तित्वात राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखीन गोंधळ वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापाऱ्यांना ज्या व्यवस्थेत जास्त फायदा दिसेल तिकडे ते जातील. म्हणजे व्यापारीच पडणार दोन्हीकडं, बाहेर मार्केटमध्ये घेण्यासाठी व्यापारी, बाजार समितीतही व्यापारी. म्हणजे मग आपण व्यापाऱ्यांच्या हातातून शेतकरी काढतोय की व्यापाऱ्यांच्या हातात देतोय हे अनिश्चितच आहे सध्या तरी. शेतमाल विक्रीचं झालं, पण आता काय प्रश्न उपस्थित राहतात. आणि अजून एक कॉन्ट्रॅक्ट बेसचं जे सांगायचं आहे, तर जगात अनेक देशांनी हा प्रयोग करून बघितला. जो तिसरं विधेयक आपण बघतोय की कॉन्ट्रॅक्ट बेस शेती हा कुठेच सफल न झालेला प्रयोग आहे, जो आपण आता आपल्याकडे राबविण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याविषयी आपण आता याच्यातून बघू कॉन्ट्रॅक्ट काय. तर म्हणजे शेती आपण कॉन्ट्रॅक्टनं देऊ शकणार किंवा जे काही उत्पादन आपण घेणार त्याचा अगोदरच करार 1 वर्ष किंवा 5 वर्षाचा करार करू शकू आपण. पण थोडक्यात शेती भाड्यानं देण्याचा प्रकार आपण इथे कॉन्ट्रॅक्ट तेच ना, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे भाड्यानेच. मग आता त्यात काय म्हणतोय, शेतमाल विक्रीच्या वेळी कॉन्ट्रॅक्टपेक्षा बाजारभाव जास्त असला तर त्याचा वाढीव हिस्सा शेतकऱ्यांना मिळण्याची तरतूद या कायद्यात आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टच्या वेळेस जे ठरलं त्याच्यापेक्षा कमी नाही येता येणार, पण त्याच्यापेक्षा जास्त झालं तर शेतकऱ्याला त्याचा परतावा किंवा फायदा देता येईल अशी तरतूद या कायद्यात आहे. शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट काळात कधी पण बाहेर पडण्याचा अधिकार देण्यात आला आहे. म्हणजे शेतकरी सर्वस्वी, कंपनीला किंवा समोरच्या कॉन्ट्रॅक्ट जो बनवतोय त्याला नाही होता येणार, पण शेतकऱ्याला तो अधिकार दिला आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये काही वाद निर्माण झाला तर शेतकऱ्यांना उपविभागीय दंडाधिकारी दाद मागण्याचा पर्याय आहे. आता लाल फितशाहीमध्ये शेतकऱ्याला आपण परत नेऊन सोडतोय. म्हणजे या कॉन्ट्रॅक्ट बेसवर जर वाद झाला तर शेतकऱ्यांनी त्याची दाद कुणाला मागायची? उपविभागीय दंडाधिकारी. मग तिथे त्यांनी दाद मागितल्यानंतर त्याचा निर्णय तिथे दिला जाईल. त्याचा निर्णय जर तिथं दिला आणि तो त्याच्या बाजूने नाही आला तर त्यांनी दाद कुठं मागायची, कुठंच दाद मागायची नाही. म्हणजे अधिकाऱ्यांच्या हातात शेतकरी अडकला. एक सपोज अधिकारी असेल त्याला सर्वस्वी अधिकार आहे, त्याची दाद त्यांनी कुठल्या कोर्टात नाही, कुठं दाद मागता येणार नाही, तो फायनल आहे. मग अशा याच्यात कंपनी जर हवी झाली, आपण बघतो कंपनी किंवा कॉन्ट्रॅक्ट करणारा हवी झाला आणि त्यांनी त्याच्या मुद्द्याच्या किंवा त्याच्या बाजूनी अधिकारशाहीने त्याच्या बाजूने निर्णय दिला, शेतकऱ्यांनी कुठं जायचं, कुणाला दाद मागायची? अशा वेळी ही सर्वात मोठी भीती इथे आहे. तिथे शेतकरी अडचणीत सापडू शकतो. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना 20 दिवसाच्या आत असे प्रकरण निकाली काढणे बंधनकारक असणार आहे. दुसरी गोष्ट, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा निकाल शेतकऱ्यांच्या विरोधात गेला तर दुसरीकडे दाद मागण्याचा अधिकार शेतकऱ्यांना राहणार नाही. या कायद्यात उपविभागीय दंडाधिकारी हे शेतकऱ्यांच्या बाजूने असेल असे गृहीत धरण्यात आल्याचे दिसत आहे. पण प्रश्न हा आहे की आपल्याकडे किती शेतकरी जागृत, सुशिक्षित आहे, ज्यांना कॉन्ट्रॅक्टचे बारकावे आणि अटी वेळेत लक्षात येतील. आणि मी आधीच सांगितलं की जगात कॉन्ट्रॅक्ट सक्सेस नाही झाला, जसं LICची पॉलिसी सुशिक्षित लोकही काढतो, पण मग नंतर कळतं की या पॉलिसीमध्ये आपण सह्या तर केल्या पण त्यामध्ये एवढे सगळे नियम होते, तसं हा तर शेतकरी आहे साधा. मग शेतकऱ्याचा हा गोंधळ होणार नाही का? ही भीती नाही का यामधून? बरेच शेतकरी अशिक्षित सुद्धा आहेत, ते शिक्षित लोक आपण लवकर बघत नाही, कॉन्ट्रॅक्ट सह्या करतो बरेचसे, नंतर लक्षात येतं की हे टर्म कंडिशन अशा होत्या आणि आपण त्याला यस म्हटलो होतो किंवा आपण त्याला मान्यता दिली होती. त्याच्यासोबत करार करायचा आहे, त्यात तडजोडी किंवा ते बार्गेनिंग शेतकऱ्याला करता येईल का, किंवा ते सगळं जी कॉन्ट्रॅक्टची प्रोसेस असेल ती शेतकऱ्याला करता येतील का, अशा बऱ्याच साऱ्या अडचणी शेतकऱ्याला जाऊ शकतात. पहिलं जे विधेयक आहे सर, शेतकरी उत्पादन व्यापार व वाणिज्य, तर या विधेयकामध्ये नेमक्या प्रमुख तरतुदी काय आहेत?
ते हा आपण धावता आता सगळ्यांचेच ह्याच म्हटल्यापेक्षा सगळ्या एवढं सगळं वाचलं, पण प्रमुखच मुद्दे आता आपण घेऊयात. चालेल. हां, तर पहिलं आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजाराबाहेरही माल विक्री करता येईल. नंबर 1, शेतकऱ्यांना कृषी मालाच्या राज्यांतर्गत किंवा आंतरराज्य हालचाली अडथळे दूर करणे. 2, राज्याच्या बाहेर हो जाऊ शकतील. मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देणे. ई ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे. ऑनलाईन देखील शेतकरी आपला माल हो विकू शकतील. ह्या प्रमुख मुद्दे त्यातले. हां, त्याच्यानंतर शेतकऱ्याला चांगली किंमत मिळावी आणि त्याचा माल लवकरात लवकर गिराईक मिळावं यासाठी सुविधा. आक्षेप नेमके काय आहे त्याच्यावरती? हा, आक्षेप असा आहे, तो महत्वाचा मुद्दा की या सगळ्या गोष्टी जर शेतकऱ्यांच्या फायद्याच्याच दिसत आहे, मग काँग्रेस याला विरोध का करत आहे? काँग्रेस किंवा शेतकरी म्हणू आपण, ज्यांचाही कोणाचा आक्षेप असेल तर APMC बाहेर विक्री झाल्यास बाजार शुल्क न मिळाल्याने राज्याचं नुकसान होईल. बाजार समित्या हद्दपार झाल्यात मध्यस्थ आडते यांचं काय होणार? आता बाजार समिती हद्दपार झाली, आडते. पहिलं राज्याचं नुकसान आपल्याला दिसतंय. दुसरा मुद्दा सरांनी आडत्यांचा. नुकसान. आता आडतवाल्यांचं नुकसान झाल्यानंतर परत तिथं असलेला मजूर किती मोठ्या प्रमाणात आहे, अच्छा, त्यांचंही नुकसान होणार. म्हणजे हे आक्षेपांची मुद्दे त्यामध्ये. ही सगळी साखळी. किमान आधारभूत किमतीची यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल. मिनिमम सपोर्ट प्राइसचा जो मुद्दा आहे तो जर मोडला तर तिथे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं. जे किमान मिनिमम सपोर्ट प्राइस शेतकऱ्यांना मिळणार नाही. आता ई टेंडरिंग आहे, ई नाम सारखी ई टेंडरिंग ही बाजारावर अवलंबून असते. आता बाजारच नामशेष झाला तर त्या कशा चालणार? त्याही कोलमडीस येणार. आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपन्याशी करार करता येईल. जे तुम्ही म्हटलात की करार कुणाशी करणार शेतकरी करार? तर प्रोसेसिंग युनिट किंवा ज्या कंपनी घाऊक विक्रेते सुद्धा. त्यासाठी किंमतही ठरवता येईल. 5 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कंत्राटाचा फायदा होईल. 5 हेक्टरपेक्षा कमीवाले. अच्छा, म्हणजे कंपनी सोबत किंवा कुणासोबत करार करायचा असेल तर त्याच्याकडे 5 हेक्टरपेक्षा कमी जमीन असावी. आणि त्यानंतर बाजारपेठेतल्या अस्थिरतेचा भार शेतकऱ्यांवर नाही, त्यांच्या कंत्राटदारावर राहील. म्हणजे कमी किंमत जर झाली, जी अस्थिरता बाजारातली ती कंत्राटदारावर राहील. मध्यस्थांना दूर करून शेतकरी पूर्ण नफा मिळवू शकतात, असं ती तरतूद आहे. पण सर, या सगळ्या विधेयकांवरती सरकारचं असं म्हणणं आहे की शेती क्षेत्राचं यामधून उदारीकरण होणार आहे. तर खरंच ते होईल असं वाटतंय का तुम्हाला? यावर शंका उपस्थित केल्या क्रांती येईल असं त्यावर एक शंका उपस्थित केल्या जात आहेत. कंत्राटी व्यवस्थेत शेतकरी सक्षमपणे वाटाघाटी करू शकतील का? त्यानंतर अनेक लहान शेतकऱ्यांशी करार करण्यात व्यावसायिक रस दाखवतील का? कायदा तर झाला, पण सेक्टरपेक्षा कमी शेती ज्यांच्याकडे आहे त्यांच्याशीच करार करायचा आहे. आणि मग त्यांच्याशी करार करण्यात इंटरेस्ट दाखवतील का? तर हे डाळी, कडधान्य, तेलबिया, कांदा, बटाटे यांना अत्यावश्यक वस्तूच्या यादीतून वगळलं. यामुळे साठा करण्यावर निर्बंध राहणार नाही. फक्त युद्धस्थिती वगैरे अशी काही असली तर गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल असं सरकारचं म्हणणं आहे. आपण जे साठे बाजारांमुळे बाजारावर फरक पडत होता, इथं तर सरळ साठेबाजारांना सूट दिली असं दिसतंय ना आपल्याला. सद्यस्थितीत हेच दिसतं ना. अच्छा, म्हणजे गुंतवणूक जरी वाढली तरी सुद्धा साठेबाजी वाढेल आणि जे परकीय गुंतवणुकीवरील निर्बंध हटवले असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्या माध्यमातून साठेबाजी वाढू शकते आणि त्याचं नुकसान होऊ शकतं असं. खाजगी गुंतवणूकदारांचा ओघ सुद्धा वाढणार. परकीय गुंतवणूक तुम्ही म्हणता तसंच खाजगी गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल. किमती स्थिर राहण्यास मदत होईल. शेतकरी आणि ग्राहक दोघांचा फायदा होईल असा आहे. पण आता ह्याच्यावर मी आक्षेप सांगतो. आता आक्षेप काय काय? या तरतुदीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होईल असा आरोप केला जातोय. नेमकं काय आक्षेप आहे? मोठ्या कंपन्या वाटेल तेवढा साठा करू शकतील. आता तुम्ही तर नियमच ठेवला नाही तर कितीही साठा करणार. बरोबर. शेतकऱ्यांना कंपन्याच्या सांगण्याप्रमाणे उत्पादन करावं लागेल आणि कमी किंमत मिळण्याचीही भीती. त्यानंतर कांदा निर्यात बंदी सारख्या निर्णयामुळे हा कायदा अंमलात आणला जाईल का याबद्दल साशंकता. परत केंद्र सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांनी हिंदुस्तान टाईममध्ये लिहिलेल्या एका लेखात या विधेयकाचं समर्थन करताना म्हटलंय, अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल करून निर्मला सीतारामन यांनी शेती क्षेत्रात लायसन्स, परमिट राज आणि इन्स्पेक्टर राज संपवण्याच्या दिशेने पाऊल टाकलंय असं त्यांचं म्हणणं आहे.
पण 2019-20च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात दिसून येतं की ECAमुळे साखर, कांदा आणि डाळीच्या किमती वाढायच्या आणि साठे बाजारावरून धाडी टाकण्याचं फक्त यात व्यापाऱ्यांचं शोषण व्हायचं. व्यापाराचं आता काय होणार, साठेबाजी करायला त्यांनी मुभा दिली. आता ह्याच्यात एका ठिकाणी किसान पुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी BBC चॅनलला असं सांगितलं आहे की अत्यावश्यक वस्तूच्या यादीतून कृषी माल वगळण्याचं आम्ही स्वागत करतो, पण त्याबरोबर सिलिंग कायदाही रद्द झाला पाहिजे. 1960 पूर्वी बाजार समित्याशिवाय व्यवहार व्हायचे, आता पुन्हा शेतकऱ्यांना तसाच पर्याय उपलब्ध होणार असेल तर ती चांगली गोष्ट आहे. त्यांनी स्वागत केलं. पण मग इथं जे विरोधकांचे मुद्दे उपस्थित राहतात आणि शासनाला पण आपलं विधेयक जे मंजूर करायचं होतं, तर तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्याला समर्थन की विरोध, आपण महाराष्ट्राची बाजू समजून घेण्यापेक्षा देशाचं बघूयात. देशामध्ये काँग्रेस हा पक्ष किंवा भाजप हा पक्ष राष्ट्रीय पातळीवर चालणारी पक्ष आहेत. ह्यांना सगळ्या राज्यांचा विचार करून त्यांचे मुद्दे ठरवावे लागतात. मग राष्ट्रवादी असो, अकाली दल असो, शिवसेना असो, ही स्थानिक मुद्द्यावर लढणारी पक्ष आहेत. ह्यांना स्थानिक आपल्या राज्यासाठी स्थानिक मुद्दा काय त्या मुद्द्यांकडे यांना लक्ष द्यावे लागते. ह्यांचा फारसा केंद्रातील मोठ्या मुद्द्यांवर यांचं लक्ष नसतं. जसं 370 असू द्या, CA असू द्या, NRC असू द्या, ह्या सगळ्या वेळेस आपण बघितलं असेल राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, यांच्या भूमिका फारशा काही परखड नसतात. काँग्रेस किंवा भाजप राष्ट्रीय मुद्द्यांवर यांच्या भूमिका परखड असतात. हे आपल्या राज्यापुरत्या ज्या भूमिका असतात त्यावर यांचा फार इंटरेस्ट असतो यांना, राष्ट्रीय लहान पक्षांचा. आणि तसाही यांना एक जनरल जर आपण बघितलं तर ह्यांना स्थानिक राज्यामधले मुद्दे किंवा देश पातळीवर मोदी किंवा त्यांच्या त्या मुद्द्यांना विरोध करणे, त्यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे, आपण पूर्ण बहुमताला विरोध करू नये आणि विरोध घेऊ नये, आपल्या पदरात काय पडणार आहे, अशा यांच्या भूमिका असू शकतात छोट्या पक्षांच्या. त्यानंतर लोकसभेमध्ये ह्या सरकारचं पूर्ण बहुमत आहे, मोठं बहुमत आहे ह्या सरकारकडे, विरोधकही एकत्र नाही आहे, जो विरोधक आहे तोही. मग तिथं तो विरोध करून काही फायदा नाही. म्हणजे विनाकारण जे आपल्याला मिळतं त्यामध्ये आपली एनर्जी वाया घालणे असाही प्रकार असू शकतो. मग राज्यसभेमध्ये जे आहे, राज्यसभेमध्ये गोंधळ झाला. तर राज्यसभेमध्ये गोंधळ, तर इथं शासनाची भूमिका संदिग्ध आहे. शासनाने मतदान कसं घेतलं, आवाजी मतदान घेतलं, गोंधळामध्ये घेतलं ते पारित करून तुमचं. आणि जनरली आपण बघितलं तर राज्यसभेमध्ये शनिवार रविवार राज्यसभेची खासदार ही आपापले मतदारसंघ आपापल्या राज्यात गेलेली असतात, आपल्या आपल्या कामामध्ये असतात. त्यांनी त्या दिवशी आणलं ते विधेयक, विरोधकांशी चर्चा केली. विरोधकांशी चर्चा केली नाही. तुमचं जर पारित झालं होतं, विरोधकांशी करायला पाहिजे होते. प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं की पवार साहेबांशी या मुद्द्यावर करायला पाहिजे होती. असंच विधेयक आणण्याची तयारी पवार साहेबांनी स्वतः कृषी मंत्री असताना केली होती. काँग्रेसनी स्वतःच्या अजेंड्यामध्ये अशा विधेयकाची तरतूद केली होती. आपण जर मॅनिफेस्टो बघितला 2019चा, तर त्यामध्ये उल्लेख आहे शेती सुधार हे जे विधेयक आहे ते. मग जे विधेयक आले ते काँग्रेसच्या अजेंड्यामध्ये होते. त्यामधल्या काही त्रुटी किंवा काही बाबींवर चर्चा होऊन हे जर बाजूला झालं असतं तर हे सहज सगळ्यांनी स्वीकारलं हे असतं. म्हणजे जेवढा विरोध आता होतोय तेवढा झाला नसता. सरकारने ते जर विरोधकांना सामावलं असतं तर एक जनरल आपल्याला असं वाटतंय आणि त्यांची ती अपेक्षा होती. आणि त्यावर चर्चा करण्यासाठी पवार साहेब राज्यसभेत हजर असणं गरजेचं होतं. पण मग पहिली गोष्ट तर सांगितली ना कसं घेतल्या गेलं. आता परत फ्लॅशबॅकमध्ये जा. हे विधेयक पारित होण्याच्या अगोदर राज्यामध्ये काय घडलं. राज्यामध्ये सगळ्यात मोठा असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न होता. बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा तापतोय. आणि त्या मुद्द्याला सरकारच्या काही भूमिका किंवा हे ठरवण्यासाठी सरकारने एका ठिकाणी क्लिप आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती एका चॅनलवरती बोलताना ते सांगतायत, मराठा क्रांती मोर्चाचे कोणी समन्वयक, की पवार साहेबांनी 3 दिवस ह्या मुद्द्यासाठी देतोय असं सांगितले. मग ते 3 दिवस पवारसाहेब कम्प्लिटली सगळे ह्या मुद्द्यासाठी पवारसाहेबांनी दिलेत. शासना कुठलीही गोष्ट आपल्याला सहज वाटते सत्तेत तर त्यांनी केलं पाहिजे. एक प्रोसिजर असते शासनाची, त्या प्रोसिजरनुसार सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. शासनाने त्या गोष्टीला आव्हान देणे, कोर्टाला सुचवणे, आपल्याला काय काय बाबी करता येतील, काय काय तरतुदी याच्यावर मिटिंग घेणे, वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करणे, कायद्याच्या बाजू तपासून पाहणे, या सगळ्या गोष्टीमध्ये पवारसाहेब होते. म्हणजे या मुद्द्यावर, आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पवारसाहेब होते. असल्यामुळे राज्यसभेत उपस्थित राहू शकले नाही आणि त्यामुळं त्या विधेयकावर आणि ते विधेयक फार
असं वाटलं नाही ना की शासनाने थोडं गाफील असल्यासारखं आणि गोंधळामध्ये घेतलं. तो सगळा गोंधळ आणि आपण सगळी प्रक्रिया जर बघितली, शासनाने त्यांची मुद्दे जर ह्या लोकांसमोर मांडली असती, विधेयक पूर्णपणेच आपण आता एवढे सगळे मुद्दे बघितले, या विधेयकाच्या ना बाजू घेतली आपण ना विरोधात बोललो. ते प्रत्येकाने ठरवायचं सांगितलेल्या बाजूनुसार की काय आहे की तोट्याचं आहे. मग शासनाने ह्याच बाजू जर सांगितल्या असत्या आणि विरोधकांना सांगून जर सगळ्यांसमोर मांडल्या असत्या तर विरोधकच तोंड घशी पडले असते ना की शासन तुम्हाला विचारतोय. आजपर्यंत आपण बघितलं बहुमत असलेल्या सरकारने विरोधकांना, लोकशाहीची व्याख्याच ही असते की तुम्ही जेवढ्या सत्ताधाऱ्याला महत्त्व आहे तेवढंच विरोधकाला सुद्धा लोकशाहीत महत्त्व आहे आणि त्यांना तुम्हाला विश्वासात घेऊन ते पारित करावं लागतं. तर आपण इथे हे बघितलं की विधेयक काय आहे, आपण समजून सांगण्याचा आहे, त्याचे फायदे सुद्धा बघितले. शेतकऱ्यांना त्याचा नुकसान होईल की फायदा होईल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिस नेमकं काय आहे, तिन्ही विधेयकावर आपण इथे सखोल चर्चा करण्याचा प्रयत्न केला. आणि जाता जाता आपण हेही बघितलं की जे मध्यंतरी न्यूज मीडियामध्ये आपण बघितलं की पवारसाहेब राज्यसभेत उपस्थित नव्हते, तर ते का उपस्थित नव्हते तेही बघितलं आपण. सरकारने घाईघाईत ही तिन्ही विधेयकं आणली आणि ती पारित करून घेण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना जर विश्वासात घेतलं असतं तर आज जो काही विरोध होतोय, इतर राज्यामध्ये आंदोलनं देखील होत आहेत, ते झालं नसतं कदाचित. बरोबर आहे ना. आता ह्या बाजू आपण समजून घेतल्या आणि जाता जाता परत ह्यात अनेक प्रश्न उपस्थित राहतील. मित्रांनो, ह्यातलेही आम्ही फार गहन अभ्यासकी असो नाही, तुमच्यासाठी वेगवेगळे विषय सोप्या भाषेत मांडण्याचा आमचा हा प्रकार असतो. तर आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या मनातील ह्या व्हिडिओत किंवा अजूनही काही शंका असतील तर टाका. आम्ही प्रभावीपणे पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या मांडण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ बनवण्याचा हाच प्रयत्न होता की भूमिपुत्र आणि शेतकऱ्याविषयी प्रत्येकाला माहीत असलं पाहिजे. विरोधाचा विरोध करायचा म्हणून विरोध नको व्हायला किंवा समर्थन करायचं म्हणून उगीच समर्थनही नको व्हायला. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पुढे सुद्धा आम्ही आपल्या या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आणि शेतकरी पुत्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका. धन्यवाद.